सर, आपण येताना पहिलं जे तलाव पाहिलं ते म्हणजे हत्ती तलाव होतं. आता हे बाल्य किल्ल्याच्या नजीकच असणारं सर्वात महत्वाचं तलाव म्हणजे ते गंगासागर आहे. 32 फूट खोल आहे, घेरा 184 मीटरचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला काशीचे गागाभट्ट आले होते. 7 नद्यांचं पाणी आणलं होतं. राज्याभिषेक सोहळा झाला आणि उरलेलं जे काही पाणी होतं ते शिवाजीराजांच्या आदेशाने याच तलावामध्ये विसर्जित केलं आणि याचंच नाव ठेवलं तीर्थ गंगासागर. म्हणून याच्यात एक 4 ओळीची कविता म्हटलेली आहे की गंगा, यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणले 7 नद्यांचं पाणी. जल हे झाले तीर्थांचे घर आणि नाव तयास गंगा सागर. तीर्थ गंगासागर म्हणून त्याची ओळख आहे. 12 महिने किल्ल्यावरती जे लागणारं पाणी, त्या काळात इलेक्ट्रिसिटी नव्हती, त्याच्यामुळे आता सध्या पंप आहे त्यामुळे मुबलक पाणी आपण वापरतो. त्या काळातून मनुष्यबळाकडून पाणी किती जात असायचं तर कावडीने पाणी किल्ल्याच्या आतमध्ये नेलं जात असायचं. मग 350 वर्षापूर्वी या गडाची कॅपॅसिटी होती, या तलावाची कॅपॅसिटी होती की 2 वर्ष पाणी पुरवेल. म्हणजे विचार करा, जर एका तलावाची कॅपॅसिटी एवढी असेल तर किल्ल्यावरती मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं की 11 तलाव. मग किती लाखाची फौज या गडावरती राहिली तरी चालेल, पण गडावरती एक मर्यादा होती, राजधानी टिकवायची होती. गडावरती सुरक्षा खूप चांगली होती. गडावरती शिवाजी महाराज हयात असेपर्यंत कोणत्या गणिमाने, कुठलाही इतिहास वाचा, कोणत्याही गणिमानं सह्याद्रीला पावलं टेकवली नव्हती. म्हणजे शिवरायांची केवढी दहशत होती. स्वराज्याला एकच भीती होती, फक्त ती समुद्राची. कारण रायगडापासून समुद्र खूप जवळ पडला जातो. आज आपण जातो अलिबाग बीचला वगैरे जातो, बरोबर आहे की नाही, पण सांगायचं तात्पर्य एवढं राजाला तीच भीती होती, पण दुश्मनाला राजाची भीती होती. का तर इंग्रज सुद्धा घाबरत होते की आपली जहाजं ज्या अरबी समुद्रातून फिरतील ना, तर सिंधुदुर्ग किल्ला माहित असेल तुम्हाला सर्वांना, तिथे तरी अडवलं जाईल. कारण तिथे त्यांचा स्टॉप असायचा. गोव्यावरून निघालेलं कच्चं मटेरियल मुंबईला जर आणायचं असेल तर सिंधुदुर्ग स्टॉप, तिथून आणल्यानंतर कुलाबा किल्ला अलिबाग जवळ. मग त्यावेळी इंग्रज स्वतः महाराजांना कर द्यायचे. महाराजांनी कधीच कुठल्या बखरीमध्ये वाचा किंवा कुठल्याही इंग्रजाच्या पुस्तकामध्ये वाचा की शिवाजी महाराजांनी इंग्रज म्हणून त्याच्याकडून कोणता कर घेतला, कधीच नाही घेतला. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट की छत्रपती शिवाजीराजासारखा राजा पुन्हा घडणे नाहीये, ज्या राजानं स्वराज्यासाठी एवढं मोठं शपथविधी घेतलं की इंग्रज कान्होजी अंग्रेजांकडे त्या काळात कर द्यायचे. म्हणजे विचार करा, इंग्रजांना सुद्धा मराठ्याची केवढी मोठी भीती निर्माण झाली होती. हे त्या काळातलं साक्षीदार असणारं गंगासागर आपल्याला पाहायला भेटतं. आपण समोरचे एकदम स्तंभ दिसतात का दादा, हे दोन्ही स्तंभ त्यावेळेला 7 मजली होते. मी तुम्हाला इथे का आणले दाखवायला, तर लांबून ते स्तंभ पाहिल्यानंतर आपलं किती मन भरून जातं. हे त्यावेळेला 7 मजली उंच होते. किती मजली उंच होते? 7. आज पहिला आणि दुसरा मजला दिसतोय, याच्यावरती अजून जर का 5 मजले असेल तर आपणच कल्पना करा की 7व्या मजल्याची हाईट किती उंच असेल. आणि या प्रसंगाला या धुक्यामध्ये त्याच्या तेलाच्या पंत्या, काव दिव्यांच्या मशाली, त्याच्यामध्ये असणार तांब्याच्या नलखंटानं कारंजे, रंगीबेरंगी पैठणांच्या झालरी, आणि याचं प्रतिबिंब या धुक्याच्या सावलीमध्ये पाहिलं तर रायगडाचं वैभव किती सुंदर असेल. हे वातावरण क्लिअर असेल आणि याचं प्रतिबिंब जर या तलावामध्ये पडलेलं असेल तर या तलावाची शोभा काय सुंदर असेल. राजधानीची शोभा वाढवण्यासाठी या स्तंभांचा वापर करायचे. पलीकडचा होता राजांच्या राण्या होत्या. या सायंकाळच्या वेळेला निवांत हवा खायला इथे येऊन बसायच्या. याला राण्यांची गॅलरी सज्जा असं म्हणतात. हा समोर होता, याचं नाव आहे विजयस्तंभ. विजयाचं प्रतीक म्हणून स्वराज्याचा भगवा रायगडावरती इथे फडकवला जायचं म्हणून याचं नाव होतं विजयस्तंभ, म्हणून त्याची ओळख होती. आता आपण पालखी दरवाजा पाहायला जाऊया दादा, पण जाण्यापूर्वी हा जो मार्ग खाली गेलाय सध्या राज्याभिषेकामुळे बंद केलाय, पण या मार्गाने खालची जी पावलवाट गेलेली आहे ती रायगडाच्या पश्चिमेच्या दिशेने गेले. पश्चिमेचं शेवटचं टोक ते म्हणजे हिरकणीचा बुरुज. हिरकणीची स्टोरी ऐकले वाचले? रायगडाच्या इतिहासाला प्रेरणा देणारी गोष्ट ती म्हणजे हिरा नावाची गवळण. या हिरकणीची स्टोरी रायगडाला खूप अनुभव देऊन गेलेली आहे. रायगडाचे धागेदोरे सुद्धा फिट्टे केले. हिरा नावाची गवळण रोज दूध विकण्यासाठी रायगडाच्या माथ्यावरती यायची. गडावर मात्र नियम होता की गडावर एकदा नगारे ढोल ताशे वाजले की किल्ल्याचं महाद्वारे बंद केलं जायचं. माता गडावरती होती. हिचं 6 महिन्याचं बाळ गडाच्या पायथ्याशी राहत होतं. दरवाजे बंद होता. मायमाऊली आपल्या बाळासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या बाळाच्या आकांतेनं गडावरून 500 फूट खाली उतरली. किल्ल्याच्या महादरवाजापाशी गेली. सरदार चांगोजी कडकर यांना विनंती करू लागली, माझं छोटं बाळ आहे आणि त्या बाळाला दूध पाजणं गरजेचं आहे. पण साहेब, त्या चांगोजी कडकरांना शिवरायांची आज्ञा नव्हती. एका मराठ्याच्या नात्यानं, एका माणुसकीच्या नात्यानं तिला गडावरती आणलं. साहेब, राहायची खायची व्यवस्था तिला गडावरती केली. त्या मातेला राहता येईना. या गडावरती जो हवेचा वेग आहे ना, तो तिला स्वतःच्या बाळाचा रडण्याचा त्या कानामध्ये गुरफडत होता. शेवटच्या प्रसंगी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या बाळाच्या आकांतेने हीच माऊली रायगडाच्या पश्चिम कडावरून खाली उतरून गेली. अंग वस्त्र फाटलं होतं, रक्त घाळ झाली होती. रात्री 12च्या सुमारास हिरकणी गडाच्या पायथ्याला गेली. स्वतःच्या बाळाला तिने कुशीमध्ये घेतलं. माय ममतेने हात फिरवून त्याला दूध पाजलं. सकाळी हीच बातमी राजांच्या कानी पडली की रात्री एक माता बाळासाठी रडत होती. सकाळी 5:30 वाजले, दरवाजा उघडला पण माता घरच्या दिशेने निघून नाही गेली. 2 सवंगडी गडाच्या पायथ्याशी गेले. मातेच्या मांडीवरती माय ममतेने बाळ खेळताना पाहिलं गेलं. त्या मातेला, त्या बाळाला पालखीत बसलो. रायगडाच्या सदरेवर त्यांनी हिरकणीला विचारलं. झालेली सर्व घटना माऊलीनं सांगितली. पण शिवरायाने हिरकणीला एक प्रश्न विचारला, हिरा, रात्रीच्या वेळेला तू या गडावरून जसं खाली उतर तसं आत्ताही जाऊन दाखवतेस का ग?
माऊली रडक्या अवस्थेत एवढंच त्या प्रश्नाचं उत्तर देते की राजा, रात्री जात असताना त्या पाऊल वाटेसमोर फक्त माझं बाळ दिसतं राजा. आता जर तुला तरी दिसली राजा, जाऊ शकत नाही. हिरोजीने पुढे बोलावलं गेलं. हिरकणीने आपले डोळे पुसले. राजाने छाती टोकून सांगितलं, राजा, हा रायगड बेलाकणी बुलंद नाही आहे. कारण एकच आहे, पश्चिमेच्या कड्यातून बहादर स्त्री जर का उतरू शकते तर गडावरती गणिम सहज येऊ शकतो. हिरोजींना सांगितलं, त्वरित पश्चिमेला जा. जिथून हिरकणी उतरली तो कडा तासा, तिथे बुरुज बांधा आणि त्या बुरुजाचं नाव काय द्याल तर त्या बुरुजाचं नाव दिले हिरकणीचा बुरुज. हिरकणीची स्टोरी. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय.